नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उद्यासाठी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल. लक्षात घ्या, आज तुम्ही जर पाहिलं असेल तर आज बँक एक्स आणि मिड कॅपची एक्सपायरी होती. सकाळी जो मूवमेंट झाला किंवा जो मूवमेंट बनला त्यानंतर मार्केटमध्ये विशेष असा काही मूवमेंट बनला नाही. जर 5 मिनिटात चार्ट लावला तर आपल्याला दिसून येईल हा जो एक डीप भेटला होता, त्यानंतर जो अप भेटला, त्यानंतर मार्केट टोटली एका रेंजमध्ये स्टक झालं. बँक निफ्टीमध्ये जर बघायचं त्यानं ही रेंज ब्रेक केलेलीच नाही आहे. चेक करा, या रेंजमध्ये जेही पॉईंट भेटत होते 100-150 पॉईंटच्या रेंजमध्ये, तेच जे पॉईंट भेटले ते त्यानंतर मार्केट ना अप ना डाऊन, टोटली एका रेंजमध्ये राहिलं. आता उद्या मिड कॅप एक्सपायरी, तर उद्या काय होऊ शकतं? आपण मिड कॅपचा जर इंडेक्स घेतला, हा डेचा चार्ट आहे आणि डेमध्ये चेक करा, आपल्याला असं दिसून येते की मिड कॅप लगभग 12,330 ते 12,188 ही जी रेंज आहे, या रेंजमध्ये मागील 1, 2, 3, 4, 5 दिवस झालं स्टक झालेलं आहे. मिड कॅपसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? या 2 पॉईंट. डीपला जर म्हणलं 12,200 लगभग आणि अपला म्हणलं तर 12,330. ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ही लेवल जेव्हा ब्रेक होईल, लक्षात घ्या, आणि मार्केट कमीत कमी 10 ते 15 मिनिट होल्ड राहील, त्यानंतर मार्केट डाऊन साईडला तुम्हाला पहिलं टार्गेट देऊ शकतं 12,130 ते 12,80 आणि फायनल 12,000 फॉल देऊ शकतं. त्यामुळं लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर एक डेमध्ये अशा पद्धतीने एक ट्रेंड बी सुरू असलेला दिसतोय आपल्याला. हा जो ट्रेंड आहे, हा अशा पद्धतीने एक ट्रेंड बी चालू आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा मार्केट या ट्रेंडमधनं पॉसिबिलिटी की या ट्रेंडवरनं अशा पद्धतीनेही होऊ शकतं आणि जर इथनं खाली आलं तर तुम्हाला अशा पद्धतीने फॉल बघायला मिळू शकतो. त्यामुळं आपल्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. या लेवलमधनं मार्केट जर डीपला आलं तर लक्षात घ्या तर फॉल येईल. तर ही जी लेवल आहे ही लगभग 12,180च्या आसपास येते. एक 5-10 मिनिटाच्या होल्डिंगला ही ब्रेक होत असेल तर लक्षात घ्या फॉल येऊ शकतो. हे झालं मिड कॅपसाठी. त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघितलं. लक्षात घ्या, निफ्टीने हा जो ट्रेंड ब्रेक केला आणि मार्केटमध्ये अगेन हाय लावलेला आहे. अगेन हाय मार्केटमध्ये आहे. आता लक्षात घ्या, निफ्टी देखील मागील 2-3 दिवसापासून या रेंजमध्ये स्टक झालेला आहे. 24,170 ते लगभग 23,980 किंवा तुम्ही 23,000 म्हणू शकता. या रेंजमध्ये निफ्टी देखील स्टक झालेला आहे. जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टी देखील अशाच पद्धतीनं मुवमेंट करत राहील किंवा निफ्टीमध्ये देखील अशाच पद्धतीची मुवमेंट होईल. निफ्टीमध्ये जर टार्गेट बघायचं झालं तर लक्षात घ्या, आपल्याला 24,450 पर्यंतचे टार्गेट अजूनही ओपन दिसून येतात. ओके. बँक निफ्टीमध्ये आपण डेचा जर चार्ट पाहिला तर चेक ऑल टाईम हाय नंतर बँक निफ्टीने देखील अशा पद्धतीनं एक रेंज बनवली. डीप साईडला जर बोलाल लक्षात घ्या, बँक निफ्टी या सपोर्टपर्यंत 51,200 पर्यंतचा फॉल देऊ शकते. अप साईडला झालं 53,000 क्रॉस केल्यानंतर बँक निफ्टीमध्ये चांगला मुवमेंट तुम्हाला मिळू शकतो. ओके. त्यानंतर जे आपण सांगितलेले आहेत रेल्वेचे, तुम्ही चेक करू शकतात. RVNL जे रेल्वे सेक्टरबद्दल आपण सांगितलं होतं, तर हा स्टॉक देखील त्याच्या ऑल टाईम हायला सस्टेन होत आहे. हा ब्रेकआउट दिल्यानंतर चांगली मुवमेंट करू शकतो. तसंच बाकी जे स्टॉक दिले ते रिलायन्स चेक करा.
रिलायन्स देखील आपण जो सांगत होतो की हा जो ब्रेकआउट, पाठीमागाला जो व्हिडिओ बघितला तुम्हाला समजून येईल, मी सांगितलं होतं हा ब्रेकआउट झाल्यानंतर रिलायन्समध्ये लगभग 3200 पर्यंतची मुवमेंट दिसून येईल. तर 3158 पर्यंत रिलायन्स गेलेला आहे. बाकी स्टॉक जर आपल्याला कुठले चांगले भेटले तर आपण सांगू. हां, अजून एक स्टॉक आहे, एकच मिनिट, मूव होऊन गेला परंतु त्यामध्ये LT, ओके, यात आज मुवमेंट होऊन गेला. आय थिंक मागायला वगैरे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये हा स्टॉक दिलेला असेल, चेक करा. या स्टॉकवरती आपण लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. खूप दिवसाचा हा स्टॉक जर तुम्ही बघितला असेल, एक रेजिस्टन्स फेस करत होता या एरियामध्ये. जसाच हा एरिया ब्रेक झाला, या स्टॉकमध्ये चांगला मुवमेंट आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे या स्टॉकवर देखील लक्ष ठेवू शकतात. LTTS. थँक्यू.